हॅलो, नमस्कार सर्वांना. अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे बघा, मला स्वतःसाठी शेवायचा भात करायचा होता. तर कसं आहे, आपल्या लेडीजचं आपण स्वतःसाठी काही करायचं असेल तर कधीच लवकर करत नाही. आता घरात पण आमच्या कुणाला शेवायचा भात आवडत नाही, त्यामुळे मी करत नाही. तर दुसरं कुणाला खायचं असेल तर आपण पटकन करून देतो, पण स्वतःसाठी लवकर करत नाही. तर इथे बघा, मी शेवायचा भात करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली होती आणि थोडंसं तूप टाकलं होतं. आता याला थोडा वेळ मी विरघळून देते छान असं आणि पाण्याला छान अशी उकळी येऊन देते. तर तोपर्यंत मी इकडं शेवयांना थोड्याशा परतून घेत होते. थोडंसं तूप टाकलं होतं आणि शेवई थोडीशी परतायला टाकली होती. तर थोडेसे लालसर रंग होस तोपर्यंत याला परतून द्यायचं आणि मग ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं. तर कोण कोण अशा प्रकारे शेवयाचा भात बनवतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथं बघा, राशिका सोनायला गेली होती, तिचं थोडंसं महत्त्वाचं काम होतं, त्या सामान आणायचं होतं, ते गेली होती आणायला. तर आता शेवया परतल्या होत्या, मग मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिल्या. तर आता याला छान असं 10 मिनटं बघा मी शिजून देते या शेवायला आणि छान मग मस्त असा शेवायचा भात तयार होतो. तर बघा आता किती छान असा शेवायचा भात तयार झालेला होता. तर मग नंतर आम्हाला जेवण करायचे होते. मला आज काही जास्त काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता. मग मी शेवायचा भात घेतला प्लेटमध्ये. आता कुणी कुणी बिना दुधाचं खातं, कुणाला दूध टाकून आवडतं, तर मला कसं आहे दूध टाकूनच आवडतं, त्यामुळे मी दूध टाकून खात असते. तर इथे बघा, राशिकाने तिच्या पप्पांना आंबे आणायला सांगितले होते 2 दिवसापासून. तर ते म्हणत होते की आंब्याचा सीझन संपला, आता आंबेच नाही भेटत, तर केशर आंबा नाही भेटत आता. पण हा आंबा आणला होता त्यांनी, तर मला असं वाटतं आता हा शेवटचाच यावर्षीचा आंबा खायला भेटत आहे. याच्यानंतर आता आंबे भेटतं की नाही माहीत नाही. तर मग मी जेवणासाठी आंबा कापून घेतला होता. आता बघा 8:30 वाजून गेलेले होते. तर मग त्यानंतर राशिकाचा थोडासा होमवर्क राहिलेला होता, तर ती तिचा कंप्लीट करून घेत होती आणि तिला सोनायला गेली होती. तर तिने सोन्यावरून तिला एक बुक आणायचं सांगितलं होतं टीचरने, स्टोरी बुक रीडिंगसाठी. तर मला देवीची मैत्रीण होता येईल का हे बुक आणलं होतं आणि शब्दबाग उजळीने आणली होती आणि हे कवर लावण्यासाठी तिने आणलं होतं. थोडेसे बुक राहिले होते तिचे कवर लावायचे. तर नंतर मी लगेच थोडेसे भांडे वगैरे होते ते घासून घेतले, किचन आवरून घेतला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.